पाहू धम्मपद गाथा नंबर 110 आणि या धम्मपद गाथा नंबर 110चा विषय आहे शीलवंताचे जीवन श्रेष्ठ असते। शीलवंताचे जीवन श्रेष्ठ असते आणि याला अनुसरून श्रामणेर भिक्षू सकीच्चाची गोष्ट आलेली आहे। तर पाहूया आपण धम्मपद गाथा नंबर 110। यो च वत्स सतं जीवे दुःशीलो असमाहितो एकाहं जीवितं सेयो शीलवंतस्य झायिनो। किती सुंदरशी गाथा आहे। यो च वत्स सतं जीवे दुःशीलो असमाहितो एकाहं जीवितं सेयो शीलवंतस्य झायिनो। झायिनो म्हणजे ध्यानी। दुराचारी आणि चित्ताची एकाग्रता नसलेल्या व्यक्तीच्या 100 वर्षाच्या जीवनापेक्षा सदाचारी आणि ध्यानी व्यक्तीचं एका दिवसाचं जीवन श्रेष्ठ आहे। पहा, जो दुराचारी व्यक्ती आहे आणि ज्याची एकाग्रता नाही अशा व्यक्तीच्या 100 वर्षाच्या जीवनापेक्षा सदाचारी आणि ध्यानी अशा व्यक्तीचं एकाच दिवसाचं जीवन श्रेष्ठ आहे। आणि म्हणून माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचं आहे। याला अनुसरून काय गोष्ट आलेली आहे ते पाहूया। श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असताना तथागतांनी एक श्रामणेर भिक्षू संकीच्च ह्याच उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे। श्रामणेर आहे आणि त्याला अनुसरून ज्याचं नाव आहे संकीच्च याला अनुसरून ही गाथा म्हटली। एके समय भगवंताकडून ध्यान साधनेचे पाठ शिकून 30 भिक्षूंनी श्रावस्तीपासून 120 योजने म्हणजे 120 मैल दूर असलेल्या एका खेड्याकडे एकांतवासासाठी प्रयाण केले। पहा, एके समयी भगवंताकडून ध्यान साधनेचे पाठ शिकून 30 भिक्षूंनी 30 श्रावस्ती शहरापासून 120 मैल दूर असलेल्या एका खेड्याकडे एकांतवासासाठी प्रयाण केले की एकांतवास मिळाला पाहिजे। शहरामधील जे दगदग आहे, कोलाहल आहे, तर त्यापासून एकांत मिळवण्यासाठी हे 30 भिक्षू भगवंताकडून त्यांनी ध्यान साधनेचा पाठ शिकला आणि त्यांनी एका खेड्याकडे ते प्रयाण झाले एकांतवासासाठी। हे फार कठीण आहे की एकटं राहणं आपल्याला आवडत नाही। मार आपल्यावर हल्ला करतो, तर हे 30 भिक्षू एकांतवासासाठी खेड्याकडे प्रयाण झाले। ते खेडे एका घनदाट अरण्यात वसलेले होते। ज्या जंगलामध्ये हे 30 भिक्षू गेले ते खेडगाव एका घनदाट अशा अरण्यामध्ये वसलेलं होतं आणि तिथे लुटारू आणि दरोडेखोरांची एकच वस्ती होती। पहा, तिथे लुटारू आणि दरोडेखोर या दोघांची एकच वस्ती होती। बळी देण्यासाठी एखादा मनुष्य शोधित ते लुटारू त्या खेड्यात आले। जिथे ते 30 भिक्षू विहारात थांबले होते आणि त्या भिक्षूंना त्यांनी आज्ञा केली की त्यांच्यापैकी एक भिक्षू जंगलच्या रक्षक भूताखुतांना बळी देण्यासाठी हवा आहे। जंगलामध्ये जो कोणी आमचा रक्षक आहे त्याला बळी देण्यासाठी या 30 भिक्षूंमधला एक भिक्षू आम्हाला हवा आहे।
थोरांपासून लहानांपर्यंत सर्वच भिक्षू स्वेच्छेने त्यासाठी तयार झाले. आता हे एक थोडंसं वेगळं आहे. असं जर आपल्याकडे असतं तर आपण म्हणू की तो जाईल तो जाईल तो जाईल, पण इथे सर्व भिक्षू म्हणाले की मी जायला तयार आहे बळी घेण्यासाठी. त्या सर्व भिक्षूंमध्ये एक भिक्षू सर्वात लहान वयाचा होता, ज्याचे नाव संकिच्य असून फक्त 7 वर्ष वयाचा तो श्रामणेर भिक्षू होता. त्या 30 भिक्षूंमध्ये संकिच्य नावाचा सर्वात लहान भिक्षू होता आणि तो श्रामणेरच होता. भंते सारीपुत्तांनी त्याला त्या 30 भिक्षूंबरोबर पाठवले होते. त्याने एवढ्या कमी वयातही अर्हत पद प्राप्त केलेले होते. बघा, 7व्या वर्षामध्ये. आणि आता आपण जर पाहिलं तर बाल्य अवस्था ही वाढत चाललेली आहे. म्हणजे पूर्वी 7 वर्षाचे मुलं आपले म्हणजे बरेचसे असे समजदार व्हायचे. आता 15 वर्ष 16 वर्षाच्या मुलालाही आपण बाबू बाबू करून वाढवत असतो. त्याला त्याची कामं शिकवत नाही, त्याला जीवनोपयोगी वस्तू जीवनोपयोगी कार्य घरातले शिकवत नाही. बाल्य अवस्था आपण मुलांची वाढवत चाललेला आहोत. आणि इथे हा 7 वर्षाचा मुलगा अर्हत पदाला पोहोचतो. संकिच्य फक्त 7 वर्ष वयाचा तो श्रामणेर भिक्षू होता. भंते सारीपुत्तांनी त्याला त्या 30 भिक्षूंबरोबर पाठवले होते. त्याने एवढ्या कमी वयातही अर्हत पद प्राप्त केलेले होते. श्रामणेर संकिच्य म्हणाला, ह्या जंगलातील हा धोका ओळखून भंते सारीपुत्तांनी मला ह्या भिक्षूंबरोबर जाणून बुजून पाठवले असावे की या जंगलामध्ये धोका आहे, आणि म्हणून भंतेंनी मला जाणून बुजून इथे पाठवलेले असावे. आणि त्या भूतांना बळी देण्यासाठी मीच त्या लुटारूंबरोबर प्रथम जावे अशी त्यांनी इच्छा पण व्यक्त केलेली होती. असे म्हणून तो लहानगा श्रामणेर त्या लुटारूंबरोबर जाऊ लागला. ते लुटारू पण श्रामणेर संकिच्याला बरोबर घेऊन त्यांच्या अड्ड्याकडे जाऊ लागले. एवढ्याशा लहान मुलाला, त्या श्रामणेर भिक्षूला त्या लुटारूंबरोबर जाताना पाहून सर्व भिक्षूंना अत्यंत वाईट वाटले. त्यांना वाटू लागले की एवढ्याशा छोट्या श्रामणेराला आपण जाऊ द्यायला नको होते, पण आता वेळ निघून गेली होती. लुटारू त्यांच्या अड्ड्यावर पोहोचल्यानंतर त्यांनी त्या श्रामणेराचा बळी देण्याची तयारी चालवली होती. जिथे त्यांना नियोजितरित्या बळी द्यायच्या ठिकाणावर जायचं होतं, तर तिथे या श्रामणेराला ते लुटारू घेऊन गेले आणि तिथे त्या श्रामणेराला बळी देण्याची तयारी सुरू होती. सर्व तयारी झाल्यानंतर त्या लुटारूंचा नेता आपल्याच ध्यानात मग्न असलेल्या संकिच्याकडे आला. पहा, इकडे बळी देण्याची तयारी सुरू आहे आणि हा संकिच्य जो अर्हत झालेला, जो भयमुक्त आहे, ज्याला कशाचंच भय नाही, इकडे त्याच्या बळी देण्याची तयारी सुरू आहे आणि हा ध्यानात मग्न आहे. ध्यानात मग्न असलेल्या संकिच्याकडे आला कोण? लुटारूचा नेता. त्याने तलवार उचलली आणि त्याची खांडोळी करण्याचा मानस केला, परंतु संकिच्याच्या ध्यानस्थ मुद्रेकडे बघून त्याची हिंमत झाली नाही. त्याच्या हातून तलवार गळून पडली. त्याच्या हातून तलवार गळून पडली. त्या श्रामणेराचे भव्य तेज बघून तो स्तब्ध झाला. श्रामणेराच्या भोवती आभामंडल निर्माण झाले. त्या श्रामणेराच्या भोवती एक स्वतःचं, त्याने तो जो भयमुक्त झालेला होता, अर्हत झालेला होता, त्याचं स्वतःचं एक वलय त्याच्या भोवती, त्याच्या शरीराभोवती एक तयार झालेलं होतं. आणि म्हणून
त्या श्रामणेराचे भव्य तेज बघून तो त्या लुटारूंचा नेता जो तलवार घेऊन आला होता तो स्तब्ध झाला. श्रामणेराच्या भोवती आभामंडल निर्माण झाले. हे बघून लुटारू व त्यांचा नेताही क्षणभर अवाक झाला. हे सर्वजण अवाक झाले. लुटारूंचा नेता श्रामणेरांच्या चरणी झुकला. त्याचे अनुसरण त्यांच्या सरदारांनीही केले. आता नेता जर झुकला तर त्यांच्या सरदाराला झुकावंच लागणार. त्याच्या सरदारांनीही केले व केलेल्या कृत्याबद्दल छोट्या भिक्षूची क्षमा मागितली. आणि ते सर्व 500 लुटारू आपल्या नेत्यासह दीक्षा घेण्यास सिद्ध झाले. पहा, ते 500 लुटारू आपल्या नेत्यासह तथागताच्या संघाची दीक्षा घ्यायला तयार झाले. सर्व वातावरण एका विशिष्ट वातावरणाने भरून गेले. त्यांनी संकीच्याला विनंती केली की त्याने त्वरित दीक्षा द्यावी. श्रामणेर संकीच्याने त्यांना दीक्षा दिली व अशा रीतीने 500 लुटारू बुद्धांचे आदर्श शिष्य झाले. संकीच्याने त्यांना दशशील दिले. कोणते शील दिले त्याने? दशशील दिले. पानातिपाता वेरमणी शिक्कापदं समादियामि, अदिन्नदाना वेरमणी शिक्कापदं समादियामि, अब्रह्मचर्या वेरमणी शिक्कापदं समादियामि, मूसावादा वेरमणी शिक्कापदं समादियामि, सुरामेरय मद्यपमादठाना वेरमणी शिक्कापदं समादियामि, विकाल भोजना वेरमणी शिक्कापदं समादियामि, नच्च गीत वादित विसुखदස්සना वेरमणी शिक्कापदं समादियामि, माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाना वेरमणी शिक्कापदं समादियामि, उच्चासैना महासैना वेरमणी शिक्कापदं समादियामि. आणि एक आहे जात रूप पटिगहन्ना वेरमणी शिक्कापदं समादियामि. म्हणजे उपवासाच्या दिवशी जे 8 शील ग्रहण केल्या जातात त्याच्यामध्ये आणखी 2 शील वाढवून असे 10 शील होतात. हे 10 शील प्रथमतः श्रामणेर होणाऱ्यांना दिल्या जातात. तर त्या 500 लुटारूंना त्यांच्या नेत्यासह त्यांना त्या संकीच्य नावाच्या भंतेंनी, अगदी 7 वर्षाच्या भंतेंनी त्यांना दीक्षा दिली, 10 शील दिले. अशा रीतीने श्रामणेर संकीच्य 500 भिक्षूंच्या लवाजम्यासह ते 30 भिक्षू जिथे थांबले होते त्या विहाराकडे आले. श्रामणेर संकीच्याने त्या भयंकर लुटारूंनाही भिक्षू बनवल्याचे बघून ते 30 भिक्षू अत्यंत आनंदित झाले व छोट्या संकीच्याचे त्यांनी मनोमन आभार मानले. संकीच्या आणि त्याचे 500 भिक्षू भंते सारीपुत्तांना भेटण्यासाठी जेतवन विहारात आले. त्याच्याबरोबर लगेच भगवान बुद्धांनाही भेटले. बुद्धांना त्रिवार वंदन करून बाजूला बसले. नंतर घडलेल्या प्रसंगाची भगवंतांना माहिती देण्यात आली. ही सगळी माहिती भगवंताला देण्यात आली की आम्ही हे जे 30 भिक्षू होते, आम्ही हे 30 भिक्षू ज्याच्यामध्ये संकीच्यसुद्धा होता 7 वर्षाचा, या 7 वर्षाच्या संकीच्य नावाच्या भंतेसह आम्ही 30 भिक्षू भगवंताकडून म्हणजे तुमच्याकडून ध्यान विधी शिकून आम्ही एकांत वासासाठी या खेडेगावामध्ये आलो. परंतु हे जे खेडेगाव होतं हे लुटारू आणि दरोडेखोरांचं गाव होतं. तिथे काही लुटारूंनी आमच्यातील एकाला बळी नेण्यासाठी सांगितलं की तुमच्यातला एक जण आम्हाला बळी देण्यासाठी हवा आहे. तेव्हा संकीच्य स्वतःहून तयार झाला की मला तुम्ही बळी घ्यायला तयार, मी यायला तयार आहोत. कदाचित सारीपुत्त भंतेंनी मला तुमच्यासोबत यासाठीच पाठवलं असेल आणि असेलही कदाचित सारीपुत्त भंतेंनी त्यांना यासाठीच त्यांना पाठवलं असेल, कारण त्यांना माहीत होतं की संकीच हा 7 वर्षाचा जरी असला तरी तो आता अर्हत आहे, तो जीवनमुक्त आहे, भयमुक्त आहे,
तो असा आहे की ढेकळासारखा पाण्यामध्ये विरघळणारा नाही, तर काळ्या पाषाण दगडासारखा भरभक्कम आहे की जो त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जर पडला तर त्या पाण्याच्या प्रवाहाची दिशाच बदलून टाकेल, असा हा भरभक्कम आता संकीर्तन आहे. म्हणून कदाचित भंते सारिपुत्तांनी त्या संकीर्तनाला सुद्धा त्यांच्यासोबत पाठवलेलं असावं. भगवंताला अशी ही सगळी माहिती देण्यात आली. त्यावेळी भगवंतांनी ही गाथा उच्चारली व म्हणाले, भिक्षूंनो, जेव्हा तुम्ही लुटारूंचे काम करता किंवा कोणत्याही प्रकारचे अकुशल कर्म करता तेव्हा तुमचे जीवन हे निरर्थक असते. जेव्हा आपण लुटारूंचं काम करतो किंवा कोणतंही अकुशल काम करतो तेव्हा आपलं जीवन हे निरर्थक असते, आपल्या जीवनाला काही अर्थच नसते. आणि असे जीवन जरी 100 वर्षापर्यंत लाभले तरी सदाचारी आणि ध्यानी व्यक्तीचे एक दिवसाचे जीवनसुद्धा त्या 100 वर्षाच्या अकुशल काम करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनापेक्षा अधिक श्रेष्ठ असते, असं तथागतांनी सांगितलं. भगवान बुद्ध म्हणतात, दुःशील आणि असमाहित होऊन 100 वर्षे जगण्यापेक्षा शीलवंत आणि ध्यानी होऊन एक दिवसाचे जगणे श्रेयस्कर होय. माणसाच्या जीवनात अशांती असते आणि शांती मिळवण्यासाठी नाना उपायांची योजना करीत असतो. माणूस हे सगळं कशासाठी करतो? चाहे एखादा माणूस कोणत्याही कुठेही जाओ, त्याच्या मनातले जे काही भक्तिभाव असेल त्या ठिकाणी तो जातो, तर कशासाठी? मनाला शांती लाभण्यासाठी. कारण हे मन अशांत आहे ना, अशांत आहे म्हणूनच तर तो जे काही ते करतो. म्हणजे कुठेतरी जातो, प्रवासाला जातो, सहल काढतो, कशासाठी? त्याचं मन शांत नाही. त्याला असं वाटतं की काही पाहून आपल्याला मनाला शांती मिळेल, सुख मिळेल, काही खाऊन आपल्या मनाला शांती मिळेल, काही पाहून आपल्या मनाला शांती मिळेल, काही ऐकून आपल्या मनाला शांती मिळेल, असं त्याला वाटतं. आणि म्हणूनच आपण यापूर्वी पाहिलं होतं की काही खाऊन आपल्याला शांती मिळेल असं माणसाला वाटते, काही पाहून आपल्या मनाला शांती मिळेल असं आपल्याला वाटते. का? कारण हे जे इंद्रिय आहेत हे जळत आहेत आणि म्हणूनच त्याला असं वाटते, हे जे इंद्रिय आहेत ना, पंचेंद्रिय, तर हे जळत आहेत. आणि म्हणून त्याला असं वाटते की अरे चला काहीतरी पाहावं आणि ही आग शांत होईल, काहीतरी वेगळं खाऊन पाहावं, ही आग शांत होईल. म्हणून बुद्धांनी सांगितलेलं आहे की भिक्षूंनो, रूप जळत आहे. तर माणसाच्या जीवनात अशांती असते आणि शांती मिळवण्यासाठी नाना उपायांची योजना करीत असतो. कधी देवी देवतांची पूजा करीत असतो, तर कधी बाबा बुवांच्या नांदी लागत असतो, कधी तीर्थयात्रेला जातो, तर कधी गंगेचे स्नान करायला जातो. परंतु मनुष्य स्वतःला विचारित नाही की ह्या अशांतीचे कारण काय. पहा, महत्त्वाचं आहे, हे नाना तऱ्हेचे प्रकार तो करतो, पण तो कधी मनाला विचारत नाही की अशांतीचे कारण काय आहे. कारण हे बीज नाही तर ते फळ आहे. हे बीज नाही तर फळ आहे. काय फळ आहे? अशांती हे फळ आहे. बा, शांती हे फळ आहे, हे बीज नाही. म्हणजे आपल्याला आज अशांत वाटत असेल, आज बेचैन वाटत असेल, तर त्याचं कारण आहे की याच्या अगोदर आपल्या मनाला अशांत वाटेल असं कर्म आपण पूर्वी केलेलं होतं, म्हणून तर आज आपल्याला अशांत वाटत आहे. आणि म्हणून बुद्ध काय म्हणतात
कालचा दिवस तुमच्या हातात नव्हता. कालच्या जीवनाचं म्हणजे भूतकाळातलं फळ तुम्हाला आज चाखायला मिळत आहे आणि त्यामुळे कालच्या भूतकाळातल्या कर्माचा परिपाक म्हणून आजचं जीवन तुमच्या वाट्यावर आलेलं आहे. मग आजचं जीवन सुखाचं असो, शांतीचं असो, वैभवाचं असो किंवा कोणतंही असो, आजचं जीवन हे भूतकाळातल्या कर्माचा परिपाक आहे, भूतकाळातील कर्माचं कारण आहे, भूतकाळातील कर्मबीजाचं फळ आहे. मग आज जर आम्ही बेचैन असू, अशांत असू, तर समजून घ्यायचं की पूर्वीचे कर्म आमचे चुकले होते. आणि म्हणून बुद्ध काय म्हणतात? बुद्ध म्हणतात की भूतकाळाविषयी पश्चाताप करू नका. तर काय करा? भूतकाळाविषयी पश्चाताप करू नका, ते सोडून द्या. आज तुम्ही बेचैनीचं, अशांतीचं जीवन जगत आहात, म्हणून भूतकाळाविषयी पश्चाताप करू नका. तर काय करा? तर तुम्ही वर्तमान काळामध्ये पुण्यकर्म करा, वर्तमान काळ सुधारा, वर्तमान काळामध्ये कुशल कर्म करायला सुरुवात करा. भविष्य काळ तुमचा आपोआप सुधरेल. कोणत्याही भविष्यवेत्याकडे जाण्याची गरज नाही. आपलं भविष्य आपल्या हाती. अत्ताही अथनो नाथो अथाही अतनो गती. आपणच आपले स्वामी आहोत आणि आपणच आपली गती आपणच सुधारू शकतो. जी काही गती आपली आहे ती केवळ आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणूनच म्हटलं आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी आज जे काही आहो ते माझ्याच कर्माचा परिपाक आहो. उद्या जे काही असेल ते माझ्याच कर्माचा परिपाक असेल. इतरांचं कोणाचं त्यात काहीही असणार नाही. आणि म्हणून उद्या आपल्याला काय करायचं आहे ते आज, उद्याचा आपण कसे असलो पाहिजे ते आजचं कर्म आपल्याला ठरवत असते. आणि म्हणून या ठिकाणी काय उल्लेख आलेला आहे की आपल्याला शांती मिळावी म्हणून अनेक प्रकारे आपण वेगवेगळे उपाय करीत असतो. तीर्थयात्रेला जाणे काय, वेगवेगळे उपाय करतो, परंतु त्या उपायांनी शांती प्राप्त होणे असंभव आहे. ह्या उपायांनी शांती प्राप्त होणे असंभव आहे. तुम्ही कितीही पाहत गेले म्हणजे अग्नी आहे आणि ती जी अग्नी आहे त्या अग्नीमध्ये जळतण टाकणं सुरू आहे. वरून कितीही पाणी टाकत राहा, ती अग्नी विझत राहील, ती अग्नी वाढत राहील. वरून कितीही पाणी टाका, पण त्यामध्ये जोपर्यंत जळतण आहे किंवा तुम्ही जळतण जर त्या अग्नीमध्ये टाकतच गेले आणि दुसऱ्याकडून पाणी टाकत गेले, अग्नी विझणार नाही. त्याला इंधन पुरत आहे. जोपर्यंत इंधन नष्ट होत नाही. म्हणून आम्ही किती तीर्थयात्रा करत राहू तर त्याने आपल्या मनाला शांती मिळणार नाही. शीलवान झाल्याशिवाय शांती मिळणे कठीण आहे. काय झाल्याशिवाय शांती मिळणे कठीण आहे? शीलवान झाला म्हणजे शांती मिळायला सुरुवात झाली. कारण तो कोणते उपद्व्याप करत नाही. जे आग लागलेली आहे, शीलाचं जीवन जगायला लागला म्हणजे त्या आगेला इंधन पुरवणं बंद झालं. मग ती आग तोपर्यंत चालत राहील जोपर्यंत त्यामध्ये इंधन आहे. शीलाचं जीवन जगणारा माणूस त्या आगीला इंधन पुरवणं थांबवतो. ते इंधन संपलं, आता त्या आगेमध्ये पाणी मारायची सुद्धा गरज नाही. इंधन संपलं, आग संपली. परंतु
हे जे माणसाचं मन आहे, हे मन मात्र त्या आगीला इंधन सतत पुरवत राहते. ज्या तृष्णा आहेत त्या वाढत राहतात. तर हे जर करायचं आहे, जर मनाला शांती हवी असेल, तर शीलवान झाल्याशिवाय शांती मिळणे कठीण आहे. शीलाचं पालन हे अत्यंत महत्त्वाचं आहे शांतीसाठी. परंतु बुद्ध शीलवान कोणाला म्हणतात? शीलाच्या नावावर जगात जे पाखंड चालते त्याला बुद्ध शील म्हणत नाही. पहा, शीलाच्या नावावर सुद्धा पाखंड चालते. समाजातील ठेकेदार, पंडित, पुरोहित शीलाच्या नावावर स्वतःसाठी पोटभरू धंदा करतात, त्याला बुद्ध शील म्हणत नाही. बुद्धांचे शीलासंबंधी प्रयोजन वेगळे आहे. बुद्ध म्हणतात शील त्या जीवनाची व्यवस्था आहे जी तुमच्या आंतरिक ध्यानातून निर्मित होते. आणि म्हणूनच भगवंतांनी ह्या गाथेत शीलवंत आणि ध्यानी ह्या दोन्ही शब्दांचा उपयोग एकत्र केलेला आहे. पहा, म्हणजे या शीलाला ध्यानाची सुद्धा, सम्यक समाधीची सुद्धा जोड आवश्यक आहे. शील आपल्या ध्यानातून निर्माण झालेले असले पाहिजे. त्या शीलात ध्यानाचा गंध असला पाहिजे. एका बाजूला शील तर दुसऱ्या बाजूला ध्यान. पहा, एका बाजूला शील तर दुसऱ्या बाजूला ध्यान, हे दोन्हीही एकमेकाला पूरक आहेत. म्हणजे शील जर पालन करत असू तर आपण ध्यान करू शकतो. आणि साधं उदाहरण जर सांगलं तर समजा आपण जर एखाद्याला शिवीगाळी करून आलो, किंवा एखाद्याचा अपमान करून आलो, किंवा एखाद्याची निंदा करून आलो आणि विहारात बसलो, आणि इथं आनापानचं सत्र सुरू झालं. चांगला अपमान करून आलेला असू जर आपण कोणाला शिवी दिलेली असेल तर आपल्या मनात भीती असते, अरे तो जर आला तर ना, त्याने चार चौघात आपलं ते सुरू करावं तिकडचं. मग त्याला ध्यान लागेल का? ध्यान लागणार नाही. कारण त्याला त्याच्याविषयी विचार येत राहतील, भीती उत्पन्न होत राहील, वेगवेगळ्या गोष्टी उत्पन्न होतील. म्हणून त्याला जर ध्यान करायचं आहे तर शीलाची जोड पाहिजे. शील हे त्याचा पाया आहे. शील हा पाया आहे ध्यानाचा. आणि जर आपण शीलाचं पालन केलं तर निश्चितच त्याचा परिणाम आपल्या ध्यानावर होतो. आपलं ध्यान पुष्ट होते, आपण एकाग्र होतो, आणि त्या ध्यानाने परत आपली सजगता वाढते. आणि त्या सजगता वाढल्यामुळे परत आपण शीलामध्ये पुष्ट होतो. म्हणजे शील ध्यानाला बलवान बनवते आणि ध्यान शीलाला बलवान बनवते. एका बाजूला शील तर दुसऱ्या बाजूला ध्यान तरच सार्थक. अन्यथा चरित्र एक विश्वासघात, एक पाखंड होऊन बसेल. चरित्र दोन तऱ्हेने निर्मित होते. एक वरून आरोपित केलेले तर दुसरे आतून आविर्भूत झालेले. वरून आरोपित केलेले चरित्र हे खोटे व दिखाऊ असते. एखादी गोष्ट अनिच्छेने करणे, ती करताना दुःख होणे, न करण्यानेही दुःख होणे, याला वरून आरोपित केलेली चरित्र म्हणतात. त्याने तुम्ही अडचणीत या. ती आपली अंतर्दृष्टी नसेल, बोध नसेल, ती गोष्ट करूनही तुम्ही पस्तवाल. दारू प्यायची इच्छा होती परंतु प्यायला मिळाली नाही. सिनेमाला जायची इच्छा होती परंतु विहारात जावं लागतं. अशा गोष्टींनी तुमचं मन कुंठित झालेलं दिसेल. जीवन एक ओझं झालेलं वाटेल. जीवन काय होईल? एक ओझं वाटेल.
म्हणजे दारू प्यायची आहे पण पैसा नाही. आणि अशा अवस्थेत जर व्यक्ती म्हणत असेल की नाही नाही मी दारू पित नाही, अरे पैसा असल्यावर तर पेशील ना. शिलाचा अर्थ आहे की कोणी लादलेल्या विचारांचे अंधानुकरण नाही, तर आपल्याच दृष्टीने पारखलेल्या मार्गाचे अनुसरण. शील म्हणजे अंधानुकरण नाही, कोणी आपल्याला सांगते लादते म्हणून नाही, तर आपल्या दृष्टीनं पारखलं की हे माझ्या हिताचं आहे. कोणतंही शील असो, दारू न पिणं हे माझ्या हिताचं आहे, हे जेव्हा आपल्याला स्वतःच्या दृष्टीने आपण पारखतो, तर पारखलेल्या मार्गाचं अनुसरण. आपण जे करू तेच आपलं आंतरिक मनसुद्धा सांगेल की जे केले तेच ठीक आहे. म्हणून जो मनुष्य शील तोडेल त्याची आंतरिक समता, सामंजस्य, संगीत, समन्वय नष्ट होईल. आंतरिक शांतता नष्ट होते शीलभंग झाला की. शील समाधिस्थ जो राहील त्याचं आंतरिक मन शांत होईल. शील समाहित आणि समाधिस्थ जो राहील त्याचं आंतरिक मन शांत होईल. त्याच्यात समता येईल. त्याच्यात काय येईल? समता येईल. मनाचा समतोलपणा येईल. त्याला सम्यकत्व प्राप्त होईल. आणि 100 वर्ष अशांत राहून जगण्यापेक्षा शीलवंत आणि ध्यानी राहून एक क्षणाचे जगणे, एक दिवसाचेही जगणे हे श्रेष्ठ गणले आहे. पहा, असं जर आपण शिलामध्ये समाहित होऊन जर जगत असू, तर अशा जगण्याला बुद्ध म्हणतात की 100 वर्षाच्या जगण्यापेक्षाही एका दिवसाचं जगणं ते श्रेष्ठ आहे. आणि मग जेव्हा आपण काल पाहिलं कालच्या गाथेमध्ये की जेव्हा भगवान आशीर्वाद गाथेमध्ये असं म्हणतात की जी धम्मपदाची गाथा आहे परवाची, की अभिवादनशील स नित्यं वदापच्यायनो चत्तारो धम्मा वदन्ति आयुवन्नं सुखं बनन्ति. तुमचं आयुष्य वाढो, तर ते आयुष्य वाढणे म्हणजे हे शिलाचं जगणं वाढो. तुमचं शिलाचं जगणं वाढो असं आहे. तर काय म्हणता, चर्चा करायची बाहेर सांगू. आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. आपल्याला ग्रंथ समारोपीय कार्यक्रम याविषयी काही चर्चा करायची आहे. त्या दृष्टीने आपण आज इथे थांबूया आणि त्यावर त्याच्या नियोजनाविषयी आपण एकत्रितरित्या चर्चा करूया. उद्याचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रज्ञावंताचे एक दिवसाचे जीवनही श्रेष्ठ. पहा, म्हणजे आज पाहिला आपण की शीलवंताचे एक दिवस जगणे हे श्रेष्ठ आहे. शीलवंताचे जीवन श्रेष्ठ असते ते एकही दिवसाचं असलं तरी. आणि उद्या पाहू आपण की प्रज्ञावंताचे एक दिवस जगणे हे श्रेष्ठ आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये धम्म हा सद्धम्म स्वरूप केव्हा प्राप्त होतो अशी एकामागे एक प्रकरणं आहेत. जेव्हा धम्म हा प्रज्ञेची आवश्यकता सांगतो तेव्हा तो सद्धम्म रूप पावतो. जेव्हा धम्म शिलाची आवश्यकता सांगतो तेव्हा तो सद्धम्म रूप पावतो. जेव्हा धम्म मैत्रीची आवश्यकता सांगतो तेव्हा तो सद्धम्म रूप पावतो. अशा पद्धतीने त्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे. आणि आपल्याला इथे पाहायला मिळते की शील, प्रज्ञा हे सुद्धा इथे कसे क्रमशः सांगितलेले आहे. तर उद्या प्रज्ञावंताचे एक दिवस आणि यामध्ये ध्यानाच्या 4 अवस्था आणि एक कथा फार ऐकावीशी वाटेल अशी कथा आहे आणि ध्यानाच्या 4 अवस्थेविषयी माहिती आहे. आपल्या सर्वांच्या प्रती मंगल.